नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आपल्याला दिवाळीच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी वकिली संदर्भात हा एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे की आता आपण जर पाहतो आहे तर नुकतीच एक न्यूज मला वाचण्यात आली की आज मी माझ्या फेसबुक अकाउंटवर शेअर पण केलेली आहे की तामिळनाडूमधली एक मल्याळम मुलगी, आदिवासी, ती मुलगी तिचं 2च दिवसाचं बाळ सोडून त्या एक्झामला गेली आणि ती पास झाली आणि जज झाली. तर हे आपलं कोर्टामधलं किंवा वकिली क्षेत्रातलं एक हे आहे की त्या वकिली जे क्षेत्र आहे आपलं, त्या वकिली क्षेत्रामध्ये इवन कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला थोडंसं स्ट्रगल आहे. नो पेन नो गेन आपण म्हणावं तसं. तर वकिली क्षेत्रामध्ये तुम्ही जेवढं देणार आहात तेवढं तुम्हाला मिळणार आहे. तर त्या मुलीचं एक चांगलं उदाहरण आपणासमोर आलेलं आहे की महिलांचा जर आपण विचार केला प्रॅक्टिसमध्ये, तर महिलांना ह्या प्रॅक्टिसमध्ये सगळंच सांभाळून, घर सांभाळून, मुलं सांभाळून ही प्रॅक्टिस करायची आहे. खूप साऱ्या महिला मला भेटत असतात आणि महिला मला सांगत असतात की आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं आहे. मग त्यांचं महिलांचं असं असतं की ते पुरुषांसारखं नसतं त्यांचं, की पुरुषांच्या प्रॅक्टिसमध्ये गॅप पडत नाही, पण महिलांच्या प्रॅक्टिसमध्ये गॅप पडू शकतो. ठरवलं तर पडत पण नाही. तर गॅप पडू शकतो तो कशामुळं की लग्न ठरल्यावर, समजा लग्न दुसऱ्या शहरात झालं तर ते एक प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम येतो. नंतर मग पुन्हा तिकडं प्रॅक्टिस नव्याने सुरुवात करायला लागते. नंतर मग मुलं झाल्यावर, मग मुलं समजा एक मूल झालं तर ते मूल डिलिव्हरीच्या वेळेस, प्रेग्नन्सीच्या वेळेस, आणि मग ते मूल जोपर्यंत 5 ते 6, 7, 8, 10 वर्षापर्यंत होत नाही तोपर्यंत काही महिला पुन्हा कंटिन्यू करू शकत नाही. आणि समजा 2 मुलं झाली तर 2 मुलं झाल्यानंतर पण त्यांचं तसंच असतं की ते म्हणजे जवळजवळ त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये खूप 10 ते 15 वर्षाचा गॅप पडतो. तर मला महिलांना हे सांगायचं की गॅप पडू शकतो. गॅप पडला तरी तुम्ही पुन्हा कंटिन्यू करायचं हे ठरवायचं गोल की आम्हाला दोन्ही करायचं आहे, मी दोन्ही करणार आहे, संसार पण करणार आहे, कुटुंब पण सांभाळणार आहे, प्रॅक्टिस पण करणार आहे. त्याच्यामध्ये आपण हेल्प घ्यायची आपल्या घरातल्या लोकांची, जसं की घरातले सासू सासरे असो, आईवडील असो, नवरा असो, आणि आपल्याला मिळते हेल्प. आपण जेव्हा ठरवलं की आपल्याला काही करायचं तर आपल्यालाही घरातून हेल्प मिळते. तर मला सॅल्यूट आहे त्या मुलीचा की ज्या मुलीने 2 दिवसाची ती डिलिव्हरी झालेली मुलगी, आणि ती एवढा मोठा प्रवास करून गेली आणि तिने ते पेपर लिहिले. म्हणजे जर आपण प्रॉब्लेम जे आहेत ते तुमच्या इथं आहेत, प्रॉब्लेम बाहेर नाही आहेत, प्रॉब्लेम इथे आहेत. इथे जर तुम्ही म्हटलं की प्रॉब्लेम नाही आहेत तर प्रॉब्लेम नाही आहेत, जर तुम्ही म्हटलं की प्रॉब्लेम आहेत तर प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपण म्हणतो की डिलिव्हरीनंतर इतकं रेस्ट घ्यावा लागतो. खरं तर महिलांची जेव्हा डिलिव्हरी होती तेव्हा त्यांची शारीरिक खूप विकनेस आलेला असतो आणि त्यांना खूप पुन्हा व्यवस्थित म्हणजे पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. ते एज वाईज आहे की तुमचं एज कसं आहे. ती मुलगी जी आहे, ज्या मुलीने हे केलेलं आहे, सॅल्यूट आहे तिला. त्या मुलीचं वय फक्त 23 वर्ष आहे. एज वाईज ती स्ट्रॉंगनेस आहे तो आहेच आहे, पण तरीही 2 दिवसाचे हे खूप अवघड आहे. ते तिने केलेलं आहे आणि ते एक आदर्श दिलेला आहे महिलांना. की हा व्हिडिओ जो आहे तो महिलांच्या संदर्भात आहे की महिलांच्या संदर्भात काय आहे की प्रॅक्टिस खूप साऱ्या महिलांना करायची असते पण त्यांना प्रॉब्लेम्स येतात. माझी एक जवळची मैत्रीण आहे की जिला खूप पॅशन आहे प्रॅक्टिस करायचं, होतं पॅशन आहे अजूनही, पण केवळ लग्न झाल्यानंतर नवऱ्याची बाहेर म्हणजे प्रत्येक ठिकाणी बदली होत असते आणि मग सगळीच घरातली जबाबदारी तिच्यावर आली आणि त्यामुळं ती प्रॅक्टिस करू शकली नाही. तर ती खंत वारंवार तिच्या बोलण्यातून जाणवते. जेव्हा पण आम्ही बोलतो तेव्हा पण मला तिला जाणवते. तर मी तिला नेहमी गाईड करत असते की तुला करायचं आहे, तू ठरवायचं फक्त, आणि तू कधीही सुरू करू शकते. तू ठरवलं तर तू आत्ताही सुरू करू शकते. कारण कसं आहे की महिलांचं असं असतं की त्या लग्न केल्यावर ते सगळं कुटुंबासाठी समर्पण देतात, मुलांसाठी देतात. आता असं नाही म्हणत आहे की मी ज्या महिला, विवाहित महिला ज्या प्रॅक्टिस करतात त्या नाही देत, त्याही सगळं करतात. पण मला असं वाटतं की आपल्याला सगळंच करायचं आहे. आणि महिलांचं एक तुम्हाला सांगते की एक खूप चांगली बाजू की महिला ज्या आहेत ना त्या मिरॅकल्स आहेत. म्हणजे आपल्याला एक सोच समज के बनाया गया आहे. तर आपण सगळंच करू शकतो. स्काय इज द लिमिट. फक्त ते ठरवायचं आहे आपल्याला की काय करायचं. मला जर हे पाहिजे तर पाहिजे. ते कसं मिळवायचं, काय मिळवायचं, पहिले तुमची इच्छा जी आहे, बर्निंग डिझायर पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन पण तेच सांगतं की तुम्ही जेव्हा बर्निंग डिझायर असेल की तुमची जी डिझायर आहे ती फक्त डिझायर असून नाही चालत, बर्निंग
ती काय माझी तेवत राहिली पाहिजे की मला हे करायचं आहे, मग ते तुम्ही करता. आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर महिलांची प्रॅक्टिस खूप चांगली चालते, की इथं खूप स्कोप आहे, सगळीकडे स्कोप आहे. तुम्ही बघा की मला महिलांना हे सांगायचं की ॲडव्होकेसीमध्ये तुम्ही जेवढं देणार आहे त्याच्यात डबल तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही द्यायला सुरुवात करा. तुम्ही अगोदर म्हटलं की मी ज्युनियरशिप सुरू करीन आणि मला लगेचच पेमेंट पाहिजे, तर नाही, तुम्हाला लगेच पेमेंट सिनियर्स देणार नाही. तर सिनियर्स का देणार नाहीत? कारण सिनियर्सकडे नाही आहे किंवा सिनियरला द्यायचं नाही आहे. तर त्याचं एक कारण आहे की सिनियर्स तुम्हाला शिकवणार पण आहेत. आज सिनियर्सनी जेवढे तिथं कष्ट केलेले आहेत, तर ते कष्ट तुम्हाला पुढच्या काळात करायचे नाही, कारण सिनियरनी जे जे केलेले ते सगळं तुम्हाला देणार आहेत. गुरुमंत्र म्हणतात त्याला. तर त्याचे ते फी नाही घेणार आहेत. तुम्हाला त्यांची कामं बघायला मिळणार आहे, त्यांचे मॅटर्स बघायला मिळणार आहे. ते बघा तुम्ही की सिनियर्स पैसे देतात की नाही, सिनियर्स पेमेंट देतात की नाही, स्टायपेंड देतात की नाही, हे नाही. तुम्हाला जे ज्ञान मिळतं आहे, सुरुवातीच्या काळाला तुम्ही ज्ञान मिळवण्याच्या मागं लागा. ज्ञान मिळवण्याच्या मागं लागल्यावर काम करण्याच्या मागं लागल्यावर पैसा बरोबर येतो आपल्याकडं. माझा अनुभव आहे की माझी 26 वर्ष प्रॅक्टिस आहे. मी लॉच्या पहिल्या वर्षापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आय एम सो लकी दॅट आय एम सेकंड जनरेशन लॉयर, कारण माझे वडील ॲडव्होकेट होते, त्यामुळे मला खूप त्यांचा फायदा झाला. म्हणजे माझे वडील गेल्यानंतरही त्यांचं गुडविल मला आजपर्यंत मिळतं, की माझे वडील वकील होते, माझे वडील या क्षेत्रात होते, माझ्या वडिलांचं फ्रेंड सर्कल, माझ्या वडिलांचे ग्रुप, माझ्या वडिलांचं नाव, हे सगळं मला मिळत गेलं. आणि त्यामुळं कदाचित मी लकी ॲडव्होकेट आहे की जी ठीक आहे, माझे वडील खूप लवकर गेले, मी खूप लवकर प्रॅक्टिस इंडिपेंडंट सुरू केली, पण माझे वडील माझ्यासाठी ब्लेसिंग्स आणि गुडविल घेऊन गेले. की फर्स्ट जनरेशन लॉयर जे आहेत, ज्यांचे की फर्स्ट जनरेशन लॉयर म्हणजे ज्यांचं कुटुंबात कोणी ॲडव्होकेट नसतं, त्यांचे आई वडील किंवा नातेवाईक कोण नसतात आणि जे पहिले ॲडव्होकेट असतात. पण त्या ॲडव्होकेट्सला मी नेहमी म्हणते की यू मस्ट बी प्राऊड दॅट यू आर द फर्स्ट ॲडव्होकेट इन युअर फॅमिली. पुढचा जो ॲडव्होकेट असेल तो असं नाही म्हणणार की मी फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट, तो तुमच्या नावाने सेकंड जनरेशन होईल. मग तुम्हाला जास्त चान्स आहे करण्यास. तर फर्स्ट जनरेशन असू सेकंड जनरेशन असू, तुमच्या कामावरच तुम्ही ओळखले जाणार आहात. त्यामुळं हे प्रॅक्टिसमध्ये खूप महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही काम करणं खूप गरजेचं आहे. आणि कोणत्या फील्डमध्ये आपल्याला ट्रेनिंग पिरियड नाही आहे, कोणत्या पिरियडमध्ये आपल्याला सुरुवातीचे वर्ष द्यावे लागत नाही. सगळ्याच फील्डमध्ये सगळ्या फील्डचे लोक माझ्याशी कॉन्टॅक्ट होत असतो प्रॅक्टिसच्या माध्यमातून. बाहेर जेव्हा पडतो आपण, तर सगळ्यांना तो प्रॅक्टिसचा पिरियड आहे, सुरुवातीचा जो पिरियड आहे तो द्यायलाच लागतो. तर मला असं वाटतं की तो आपण एकदम प्रामाणिकपणे पूर्ण जीव ओतून तो केला की मग आपण लवकरात लवकर आपण अर्न करायला सुरुवात करू. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा 99ला प्रॅक्टिस सुरू केली तेव्हासारखं आत्ता नाही आहे. मी 99ला जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तर ठीक आहे, मी सेकंड जनरेशन लॉयर होते, म्हणजे माझ्या वडिलांचे काही मॅटर्स माझ्याकडे होते, त्या मॅटर्समधून मी अर्न करत राहिले. पण तेव्हा एक वेगळं होतं. पण आत्ताचे जे ॲडव्होकेट्स आहेत दे आर व्हेरी लकी ॲडव्होकेट्स, की आता असं नाही आहे की सुरुवातीपासूनच तुम्हाला काही मिळणार नाही आहे. तुम्हाला आता अमाप संधी आहे, खूप संधी आहे तुम्हाला. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्हाला वर्क मिळत राहतं, काम मिळत राहतं. तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज जर तुम्ही लोकांपर्यंत पोचवलं, लोकांना जर क्लिक झालं ते नॉलेज, तर लोक तुमच्याकडे येतात. आता खूप साऱ्या संधी आहेत की जिथं की तुम्ही लगेचच हायकोर्टला कुठेतरी इंटर्नशिप करू शकता, सुप्रीम कोर्टला इंटर्नशिप करू शकता ॲज अ ज्युनियर म्हणून. खूप साऱ्या संधी आहेत की अनेक संधी आहेत की जे आमच्या वेळेस नव्हत्या एवढ्या संधी. सगळ्यात महत्त्वाचं हा जो मोबाईल आहे, या मोबाईलवर जो मी व्हिडिओ करते तो हा मोबाईल तेव्हा नव्हता आम्हाला. हे गुगल जेवढं आहे ते तेव्हा नव्हतं, ChatGPT तेव्हा नव्हतं. तर तुम्ही जेव्हा लाईफमध्ये कमतरतेवर फोकस करता तर तुमच्या कमतरता वाढत राहतात. तुम्ही जेव्हा लाईफमध्ये प्लस पॉईंटवर फोकस करता तर तुमच्या लाईफमधले प्लस पॉईंट वाढत राहतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आत्ता मी जर ज्युनियरशिप सुरू करते आहे, आत्ता जर मला काही मिळत नाही आहे, स्टायपेंड मिळत नाही, मला मिळत नाही, तर तुम्ही याचा अर्थ असा नाही की तुम्ही डिप्रेशनमध्ये जावं किंवा वाईट वाटून घ्यावं. तुम्ही खूप जोमाने आणि खूप जोरात काम करत राहा. तुम्हाला तुमचे सिनियर्स पेमेंट करतील. तुम्हाला नक्की एक नवीन मॅटर येऊ शकतं. आता खूप सोपं आहे की आता लोक असं विचार करत नाहीत की हा ज्युनियर ॲडव्होकेट आहे, हा सिनियर ॲडव्होकेट आहे.
तर मला तर असं वाटतं की आता क्लायंट्स जास्त करून ज्युनियर ॲडव्होकेट्सला अप्रोच करतात. आता कितीतरी ॲडव्होकेट्स जे आहेत ज्युनियर ते खूप चांगलं काम करतात आणि त्यांना खूप चांगलं प्रॅक्टिस पण त्यांची वाढते आहे. तर हे केवळ त्यांच्या नॉलेजवर आहे, त्यांच्या देण्यावर आहे की तुम्ही बघा जे लोक नेहमी जे लोक करत राहतात नेहमीच्या पद्धतीने त्यांना नेहमीच्या पद्धतीने मिळतं. पण जर तुम्हाला वेगळं पाहिजे तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल. वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जास्त काम करायला लागेल, जास्त नॉलेज निर्माण करायला लागेल, जास्त वाचन करायला लागेल, जास्त रीडिंग करायला लागेल, तुम्हाला जास्त लर्न करायला लागेल. आपली जी प्रॅक्टिस आहे, आपली जी ॲडव्होकेसी आहे याच्यामध्ये सेल्फ लर्निंग आहे. सेल्फ लर्निंग ही खूप महत्त्वाचं आहे. मला बसून कोणी शिकवणार नाही आहे, मला बसून कोणी सांगणार नाही की हे मॅटर असं आहे, हे मॅटर असं वाचायचं, ह्या मॅटरमध्ये असं ॲप्लिकेशन करायचं. तर तुम्हाला वाचून करायचं आहे, तुम्हाला ते सेल्फ लर्निंग करायचं आहे, तुम्हाला वाचून करायचं आहे, सायटेशन वाचायचे सुप्रीम कोर्टचे असो जे हायकोर्टचे असो, या गुगलवरनं तर ह्या मोबाईलवरनं तर तुम्हाला खूप इझी झालेलं आहे. याच्या अगोदर आम्ही जेव्हा सायटेशन काही करायचो, काही वाचायचो तो आम्हाला तासन तास लायब्ररीमध्ये बसायला लागायचं, शोधायला लागायचं. आम्ही त्या नंबर मी शोधत असायचो की AIR असो, MLR असो, सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे आम्ही असं शोधत बसलो आणि तिथं वाचत असायचो की आम्ही झेरॉक्स पण नाही काढायचो, आम्ही ते वाचून मग लिहून काढायचो बऱ्याचदा. मग आता तुमच्याकडे एका क्लिकवर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला लगेच मिळतं आहे. एक मॅटर तुमच्याकडे आलं तर ते तुम्ही ऑनलाईन लगेच त्या रिलेटेड तुम्ही केसेस वाचून ती मॅटरमध्ये एकदम तुम्ही प्रभुत्व तुमचं मिळू शकतो. त्यामुळे याचा तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यामुळे मला एक ज्युनियरशिपसाठी तर मी एक व्हिडिओ केलेलाच आहे. तर हा एक ज्युनियरशिप टाईपच एक व्हिडिओ होता की जो लेडीज असो, लेडीज ज्युनियर असो, जेंट्स ज्युनियर असो, सगळ्यात ज्युनियरसाठी हा आहे की ते माझं सांगणं आहे की ठीक आहे तुम्हाला सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल आहे. तर सुरुवातीला जरी स्ट्रगल असलं तरी हे क्षेत्र असं आहे की तुम्ही जेवढं देणार आहे त्याच्या 10 पटीने 100 पटीने तुम्हाला परत मिळणार आहे. त्यामुळं काही न हारता न हे करता तुम्ही कंटिन्यू काम करत राहा, तुम्ही कंटिन्यू ऑनेस्टली काम करत राहा. सगळ्यात महत्त्वाचं की सिन्सिअरली काम करत राहा, कंटिन्यू काम करत राहा. आपल्या क्षेत्रामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कंटिन्युटी ठेवणं खूप गरजेचं आहे. एक दिवस तुम्ही कोर्टात जाणार, 2 दिवस नाही जाणार असं नाही चालणार. आज माझ्याकडे काम नाही आहे म्हणून मी कोर्टात जाणार असं नाही चालणार. तुमच्याकडे काम नसलं तरी कोर्टात जा, कदाचित त्या दिवशी तुमच्याकडे काम येईल. मला माझ्या ज्युनियरशिपचे दिवस आठवतात की माझ्याकडं माझ्या वडिलांचे मॅटर्स होते, त्यातून काम माझ्याकडे असायचं, पण तरी पण मला जास्त काम आवडायचं. तर मी कंटिन्युटी ठेवली. म्हणजे मी माझ्या ज्युनियरशिपपासून जेव्हापासून मी कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली 99 पासून तर आत्तापर्यंत मी खूप कमी सुट्ट्या घेतल्या असतील, हातावर मोजण्या इतक्या घेतल्या असतील. कारण मी इवन मे महिन्यामध्ये पण मी कोर्टामध्ये असते, बऱ्याचदा पूर्ण मे महिन्यामध्ये मी असते. कारण क्रिमिनल मॅटर, फॅमिली मॅटर, डोमेस्टिकचे मॅटर हे मे महिन्यात असतात. क्रिसमसची जी सुट्टी असती त्या सुट्टीच्या काळामध्ये पण क्रिमिनल असतं, त्यामुळं त्या पण सुट्टीमध्ये मी असते. तर जेवढं तुम्ही देणार आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी तुम्हाला वाटणार आहे की थोडंसं डिप्रेसिव्ह वाटणार आहे, पण थोडीशी हवा जाणार आहे आपली, पण तेव्हा पुन्हा हवा भरायची. तर हवा भरायची म्हणजे काय, मोटिवेशन घ्यायचं, असे व्हिडिओ ऐकायचे, वाचन करायचं आणि आपल्या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत त्यांची स्टोरी वाचा की त्यांनी काय काय केलेलं आहे, त्यांनी कशा पद्धतीने एवढे मोठं त्यांनी नाव कमवलेलं आहे. त्यांचे जर स्टोरी वाचल्या तुम्ही तर आपल्याला कळेल की त्यांचं तर स्ट्रगल खूपच होतं, त्या मनाने आपलं स्ट्रगल खूप कमी आहे. तर आपल्याला या क्षेत्रामध्ये जर चांगलं नाव मिळवायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही पहिले द्यायला सुरुवात करा आणि चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात करा. तुमचं जे क्लायंट्स आहेत ते क्लायंट्स तुमचं काम पाहतात. तुमची किती वर्ष प्रॅक्टिस आहे, तुम्हाला किती दिवस झालेत काम सुरू करून हे पाहत नाही, तुमचं काम पाहतात ते. कशा पद्धतीने तुम्ही कोर्टासमोर रिप्रेझेंट करता, कशा पद्धतीने तुम्ही त्यांची केस मांडता, कशा पद्धतीने त्यांचं ऐकून घेता, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना गाईड करता, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना रिझल्ट देता. आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप साऱ्या छोट्या मायन्यूट थिंग्स आहेत, त्या शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी स्टुडंटला पण सांगते की तुम्ही पहिल्या वर्षापासून कोर्टामध्ये यायला सुरुवात करा. स्टुडंट किंवा आपलं कसं आहे की आपलं एज्युकेशन सिस्टीम असे की थिअरी इज डिफरंट, प्रॅक्टिकल ट्रेनिंग इज डिफरंट, थिअरी इन प्रॅक्टिस इज डिफरंट. तर हे खूप ॲडव्होकेसीमध्ये पण आहे की थिअरी एकदम डिफरंट आहे आणि प्रॅक्टिस डिफरंट आहे. त्यामुळं आपल्याला कॉलेजमध्ये पण जायचं आहे, चांगले मार्क्स पण घ्यायचे आणि
कोर्टामध्ये पण यायचं. तुम्ही जे समजा ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स आहे, 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे, 12वी नंतर 5 वर्षाचा 5 वर्ष तुम्ही कंटिन्यू कोर्टामध्ये यायला सुरुवात केली, तर तुम्ही जेव्हा लॉ ग्रॅज्युएट होता, जेव्हा तुम्ही वकील होता, तेव्हा तुमच्याकडे काहीतरी मॅटर साचणार आहेत. कारण तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू कोर्टामध्ये येत आहे. ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष तुम्ही यायला सुरुवात केली की तेव्हा पण ॲडव्होकेट झाल्यावर तुमच्याकडे कामं असणार आहे. तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार आहे, कामं असणार आहे. दुसरं म्हणजे की हे सगळे कोर्टाचे जे छोटे छोटे गोष्टी आहेत की जे कोर्टासमोर अपिअर कसं व्हायचं, डेकोरम काय असतो, कोर्टामध्ये कसं बोलायचं, क्लायंटशी कसं बोलायचं, क्लायंटचं कसं ऐकायचं, काय वाचायचं, केस कशी पुटअप करायची, केसमध्ये ॲप्लिकेशन कोणकोणते करायचं, कोणतं ॲप्लिकेशन कधी करायचं, मेन्शन कसं करायचं कोर्टामध्ये, सायटेशन कोणते सायटेशन आपल्या केससाठी कसे मिळवायचे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर शिकणार आहेत की जे की तुम्ही वकील झाल्यावर पुन्हा तुम्हाला शिकायला लागणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन जनरेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की जे आम्हाला खूप थोडंसं टॅकल करायला थोडं हार्ड होतं की ई कोर्ट फायलिंग. तर तुम्ही आता यंग जनरेशन, नवीन जनरेशन आहे, तुम्हाला हे मोबाईल, हे ई कोर्ट, लर्निंग हे खूप तुमच्यासाठी सोपं आहे. तर तुम्हाला कोर्टाचे केसेस आत्तापासून तुम्ही केस फाईल करू शकता ऑनलाईन, कारण तुम्हाला हे टेक्निक खूप तुमच्यासाठी सोपं आहे. ई कोर्ट फायलिंग जर तुम्ही आत्तापासून सुरू करायला लागलं की तुम्हाला सिनियर्स पण तुम्हाला पेमेंट द्यायला सुरू करतील. कारण एकेका ई कोर्ट फायलिंगला आम्हाला 500 रुपये द्यायला लागतात. हे जर ज्युनियर्सला ई कोर्ट फायलिंग द्यायला लागलं तर सिनियर्स ऑल्सो स्टार्ट पेइंग टू देअर ज्युनियर्स if their juniors if their juniors can file e-court filing. तर मग ह्या पद्धतीने जर आपण काम केलं, ह्या पद्धतीने जर आपण स्किल डेव्हलप केले की मला हे सांगायचं की सगळीकडं स्किल आहे, सगळीकडं स्किल तुम्हाला पैसे देतं. तर ह्या फील्डमध्ये पण स्किल आहे. तर जसं की ई कोर्ट सर्व्हिस कसं ॲप्लाय करायची, ई कोर्ट सर्व्हिस कशी उपयोगात आणायची, म्हणजे ई कोर्ट जे आपलं ॲप आहे त्याच्यातून डेट्स कसे बघायचे, त्याच्यातून जजमेंट कसे वाचायचे, त्याच्यातून स्टेजेस कसे बघायचे, त्याच्यामधून केसची हिस्ट्री कशी बघायची, केसचं सगळी माहिती कशी घ्यायची, परत ई फायलिंगचं आहे. हे जर स्किल तुम्हाला यायला लागले तर तुम्हाला ते स्किल्स तुम्हाला पैसे देणार, ते स्किल्स. त्यामुळं मला असं वाटतं की आता ज्युनियर्सनी असं म्हणायला नको की आम्हाला आता सुरुवातीच्या काळापासूनच पैसे पाहिजेत किंवा सुरुवातीच्या काळात पैसे मिळत नाहीत, असं नाही आहे. जो म्हणतो की मला पैसे मिळत नाही तर त्याला क्वेश्चन मार्क आहे की त्याच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ज्याच्याकडं स्किल आहे, ज्याच्याकडं काम करण्याची ट्रिक आहे, जो ऑनेस्टली काम करतो आहे, जो झोकून काम करतो आहे, त्याला पैसे मिळणारच आहेत आज न उद्या. त्यामुळं आपण बी पॉझिटिव्ह. आणि हे क्षेत्र खूप चांगलं आहे, सगळ्यांसाठीच चांगलं आहे, महिलांसाठी पण चांगलं आहे, पुरुषांसाठी पण चांगलं आहे, सगळ्यांसाठीच चांगलं आहे. आणि हे क्षेत्र एक सर्व्हिसचं क्षेत्र आहे. हे क्षेत्र एक म्हणजे हा बिझनेस नाही आहे, हे प्रोफेशन आहे. हे इतकं छान तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतं की जे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला कुठूनच मिळणार नाही. एका मॅटरमध्ये समजा मी एखाद्या महिलेला न्याय दिला तर ते जे आनंद मला मिळणार आहे तो आनंद कशामध्येच नाही. ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला येऊन सांगते की तुमच्यामुळं माझं हे काम झालेलं आहे, तुमच्यामुळं माझी ही केस जिंकलेली आहे, मला न्याय मिळालेला आहे, हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कुठंच मिळणार नाही. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. ते कायम सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा ज्युनियरशिपवरच थोडासा ज्युनियरशिपच्या विषयीच आणि प्रॅक्टिस ग्रो करण्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. प्रॅक्टिस ग्रो करण्यासाठी आपण जर म्हटलं तर प्रॅक्टिस ग्रो ही तुम्हीच करणार आहे. प्रॅक्टिस तुमचं नॉलेज करणार आहे, तुमचं काम करणार आहे, तुमची ऑनेस्टी करणार आहे, तुमची सिन्सिअरिटी करणार आहे. प्रॅक्टिस ग्रो कशी होती की तुम्हीच ते प्रॅक्टिस ग्रो करता. तुमचे क्लायंट्स जे आहेत ते क्लायंटचं काम चांगलं करून एका क्लायंटचं तुम्ही काम एका पक्षकाराचं तुम्ही काम चांगलं केलं तर तोच पक्षकार माउथ टू माउथ पब्लिसिटी करतो तुमची, आणि तो वारंवार तुमच्याकडं काम घेऊन येतो आणि तुमच्याकडं कामं येतात. एकच व्यक्ती तुमचं हे प्रचार करू शकते. आपल्या फील्डमध्ये ॲडव्होकेसीमध्ये ॲडव्हर्टायझिंग नाही, पण ॲडव्हर्टायझिंग होते. कशाची होती? तुमच्या नॉलेजची होती, तुमच्या कामाची होती, तुमच्या सिन्सिअरिटीची होती, तुमच्या ऑनेस्टीची होती. त्यामुळं बी पेशंट, खूप चांगलं काम करा. हे क्षेत्र खूप भारी आहे. या क्षेत्राविषयी काही शंका कुशंका मनात ठेवू नका. खूप चांगलं क्षेत्र आहे आणि जेवढं तुम्ही देणार आहे तेवढं ते तुम्हाला देणार आहे. तर हा ज्युनियरशिपचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू. बाय.